नाही म्हणून सांगितले ना तुम्हाला. आणि तुम्ही मिस्टर, सध्या तिला काहीही विचारू नका. तिच्या वोकल कॉर्डला चांगलाच मार बसलाय. त्यामुळे सक्त 12 तासाच्या आरामाची गरज आहे तिला. डॉक्टर, पण काही काळजीचं कारण नाही ना? नो नो, काळजी करण्यासारखं तसं काही नाही आहे. तसं डीप इनर इंजुरी नाही आहे. आणि उद्या सकाळी तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. पण तिला 12 तासाच्या आरामाची गरज आहे. बोलू नका तिच्याशी. येऊ? पहिलवान, ऐकलं ना? हे कसं झालं, काय झालं ते सगळं नंतर बघू. तुला पटापट बरं व्हायचं असेल तर हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाक, कळलं? आणि हे सगळं कोणी केलं, त्या मुलींना हे कोणी करायला लावलं, ते आपण शोधून काढू. डोंट वरी. आता हे काय कुणाला माहित नाही वय. हे सगळं या माकडींनीच केलंय. खाऊन दे मला निसती एकट्यात. असं बुक न करतो बघाच. कमळे, अगं ये कमळे. काय ग, तुला काय पाहिजे काय? अगं तुला थंडी वाजायला ना. तू एक काम कर, रूमवर जा आणि झोप जा. अगं येडबीड लागले का तुला? काही नाही, मी बरी आहे. तुला सोडून कुठं बी जाणार नाही. कमळे, कशा काही उगा हट्ट करायलीस? मला बरं आहे आता, तू जा. निंगी अगं सांगायलोय ना मला बरं. अगं तुला तर ताप आलाय. अगं एवढं काहीच नाही, उगा अंग गरम झालंय. मला वाटेल बरं. कमळे, तुला सर्व काकीची आठवण यायली काय? कारण जेव्हा जेव्हा तुला ताप येतो तेव्हा तेव्हा तुला तुझ्या आईची आठवण येत असते. निंगी काकूनच ठाऊक. सारखं वाटायलंय आय आजारी आहे. तिला लय भेटावं असं वाटतंय, डोळं भरून बघावं असं वाटायलंय. सारखं वाटतंय तिला बी मला भेटायचंय, काहीतरी सांगायचंय. कमळे, तू नको काळजी करूस. आपण लवकरच सर्व काकीला भेटूया. आता एक महत्वाचा विषय, तुला वाटतं का ती निंगी इलेक्शनसाठी जाऊ शकेल? हां, कारण तू तिला ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंयस. ती तिथे पोहोचूच शकणार नाही, तर मग कशाला एवढी काळजी करतेस? अगं बट ग्रॅनी आजी, माझा पॉईंट तो नाहीच आहे ना. माझा पॉईंट हा आहे की मी माझ्या फ्रेंडच्या गिफ्टसाठी ना प्रॉमिस करून ठेवलंय. तर ते प्रॉमिस ब्रेक करून कसं चालेल? आणि मला माझे वोट सिक्युअर करायला गिफ्ट जर द्यावे लागतील ना, ते कसे देऊ? हो राजा, ते किती क्षुल्लक गोष्टी आहे. ह्या असल्या क्षुल्लक गोष्टींनी स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा, कळलं ना? आणि थांब, आता काही दिवसानंतर आहे ना सगळं कसं अगदी तुझ्या बाजूनेच होणार आहे. बघ, लिहून घे. ओ गॉड ग्रॅनी आजी, तुला माझा पॉईंट कळतच नाहीये. माझा पॉईंट हा नाहीच आहे. माझा पॉईंट हा आहे की त्या लिंगू पिंगू कच्च्या लिंबू सोबत ती कमळी टमळी पण आहे. ती गावच्या जिला आपण हरवूच शकत नाही काहीही केलं तरी. ती कायम आपल्या पुढे असते. आता त्या कबड्डीच्या मॅचच्या वेळेस किती काय काय केलं, काय काय केलं आपण, पण काय झालं? जिंकली का मी? नाही ना, तीच जिंकली. सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या पुढे कोण? कमळी. कुठे? कमळी. ए बस 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 झालं तुझं कमळी पुराण, बस. हे बघ बाळा, आता मी काय सांगते ना ते तू अगदी नीट ऐक आणि शांत चित्ताने ऐक. बोल. तुझा खरा शत्रू कमळी नाही. तुझा खरा शत्रू कोण असेल तर ते म्हणजे या अन्नपूर्णाची जी मोठी नात आहे ना, ती तुझा खरा शत्रू आहे. अजून ती इथे पोहोचलेली नाहीये. 6 महिन्यांचा अवधी दिलेला. 1 महिना संपलाय, उरलेत किती? 5 महिने. त्यामुळे फक्त हे 5 महिने कळ काढायची आणि त्याच्यानंतर मात्र ही सगळी प्रॉपर्टी, ही सगळी इस्टेट, हा सगळा व्यवहार हा तुझ्या नावावर होणार आहे.
होते का? कोण कमळी टमळी, या असल्या 50-60 कमळी टमळी तुझ्या हाताखाली कामाला ठेवशील तू. त्या कमळीला सदी एक किड्या मुंग्यांची सुद्धा किंमत नाहीये, कळलं? त्यामुळे या गोष्टींचा विचार करायचा नाही. लक्ष कुठे असायला पाहिजे? प्रॉपर्टी, इस्टेट. आता राहिला प्रश्न तुझ्या कॉलेजच्या इलेक्शनचा. तुला कॉलेजचं इलेक्शन जिंकायचंय, GSचं. ते तू जिंकणारच आहेस. हा, तिकडे फक्त आणि फक्त अनिकाच असणार आहे. आणि ती निंगी आहे ना, ती इलेक्शनला उभी सुद्धा राहू शकणार नाही. कशी राहणार सांग? कोणी आहे का तिच्या मदतीला? आता तू एक काम कर, त्या सिस्टरला आवाज दे आणि पांघरून मागून घे. अगं खरंच नको, मी बरी आहे. आता कप बस, नाही तर किस घालीन. बरं भाई, जातो, तू गप राहा. निंगे उद्या तुला डॉक्टर डिस्चार्ज देणार आहेत. 2 दिवस हॉस्टेलवर आराम करायचा आधीच सांगून ठेवतो. झोप. आहे तू ठीक आहेस ना? तुला बी माझी आठवण येते ना? तू नको काळजी करू, आपण लवकरच भेटू. तू फक्त तुझ्या आणि आबांची काळजी घे.